नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात जर सोलर बसलेले असेल, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोलर हे बसलेलं आहे। आता जी सोलरची काळजी घ्यायची तर प्रत्येक वेळी माणूस किंवा शेतकरी आपला उपलब्ध नसतो त्या जागेवर, रात्री असेल किंवा शेतकरी जेव्हा उपलब्ध नसेल आणि वातावरण खराब झाल्यामुळे कदाचित सोलरचं नुकसान होऊ शकतं किंवा प्राण्यामुळे नुकसान होऊ शकतं, इतर भरपूर काही जे आहेत तक्रारी होऊ शकतात। म्हणजे सोलरला कोणता कधी प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही। त्यासाठी सोलरला जेव्हा प्रॉब्लेम येईल, जेव्हा सोलरची प्लेटला काही डॅमेज झाली तर त्याचं निवारण कशा प्रकारे करायचं ते आपण या व्हिडिओच्या दरम्यान बघणार आहोत। मी आता तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने निवारण होणार आहे। तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर आपण WhatsApp वरून मला संपर्क साधू शकता। मी तुम्हाला त्याचं नेमकी काय प्रक्रिया करायची ते तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आता सध्याची लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे माझं सोलर प्लेट डॅमेज झाली होती। आता वातावरण बिघाड झाली होती तर माझे सोलर जी आहे प्लेट सोलरची डायरेक्ट उडून झाडाला लागली होती, त्यामुळे डॅमेज झाली होती। तर आता मी ती कंप्लेंट केली, पहिली वेळेस कंप्लेंट केली तर मला 15 दिवसांनी रिप्लाय आला की तुमची कंप्लेंट जी आहे निवारण करण्यात आलेलं आहे, तुमचं अशा प्रकारे आलंय। आणि कोणीही न येता कंप्लेंट जी केली होती त्याचं निवारण झालं म्हणून मला मेसेज आला होता। मी परत जी आहे कंप्लेंट केली, 2 ते 3 जागेवर, एक कंपनीला केली आलेली आहे, त्या दोन्ही वेबसाईटवर कंप्लेंट केल्याच्या नंतर माझं जे आहे 15 दिवसांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। मला कॉल आला की तुमची सोलर प्लेट बसवण्यासाठी आम्ही येतो आहोत। तर आता आल्यानंतर ते कशा पद्धतीने बसवतात ते आपण इथं लाईव्ह बघूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जवळच्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, त्याने स्वतःचं टमटमीत आणलं होतं, त्यामध्ये भरपूर अशा प्लेट होत्या, पाहू शकता आपण। प्लेट ज्या खराब झालेल्या डॅमेज झालेल्या प्लेट होत्या, सोलर प्लेट, आणि काही नवीन पण होत्या। आता ते जे आहे सोलर प्लेट बसवीत आले होते, ज्यांच्या कंप्लेंटी आलेल्या होत्या त्यांच्या सोलर प्लेट ते बसवीत इकडं माझ्यापर्यंत आले होते, लांबून आले होते। आता मित्रांनो, जे आहे सोलर प्लेट तुमची तक्रार तुम्ही जरी एकची केली असेल तर 2 असतील तुमच्या डॅमेज झालेल्या तरी सुद्धा ते बदलून देतो असं म्हणत होते। आता ही माझी एकच डॅमेज झालेली आहे, परंतु मित्रांनो इथं जी सोलर प्लेट आहे त्या कंपनीमध्ये चेंज इथं मला मिळालेलं आहे। जी प्लेटची पहिल्या जी माझी फिटिंग झालेली आहे कंपनीसोबत आलेल्या, त्यांची आणि नवीन बसलेली त्यांची जी आहे कंपनी चेंज आहे। तर मित्रांनो बघू शकता, मी इथं तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे। आणि तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता आणि आपली कोणतीही तक्रार असो त्या तक्रारीचं निवारण माझ्याद्वारे आपण करू शकता। आता मित्रांनो, अशा प्रकारे तक्रारीचं निवारण होतं। कोणत्याही तक्रार असो, तुमचे कोणतंही नुकसान झालेलं असेल तर माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला त्याचं पूर्ण जे आहे निर्णय सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।